This call is now being recorded. Good afternoon, everyone. Our today's topic of lecture is the fluorescent lamp. That is how to work or working principle of fluorescent lamp. As shown in diagram. मध्ये दिसताना काय दिसते? Fluorescent lamp consists of bimetal strips. ज्या end pins दाखवले बघा. Bipins असं नेम दिले. Then bipins is attached to cathode electrode. इंटरनल साइडला जे इलेक्ट्रोड दाखवलेले ते कशाला कनेक्टेड आहे? बायपिन्सला, ज्याच्या मेटल कॅप असतात इन शॉर्ट. देन इट कन्सिस्ट ऑफ वन स्विच, ballast and the bimetallic contact. This bimetallic contact is nothing but your starter. हा जो वरती पार्ट दाखवलेला आहे तर तिथे अप्रॉक्सिमेट कॅपॅसिटर आहे आणि वरती एक बायमेटलची स्ट्रिप्स आहे. Bimetal strips including the capacitor. जो ओवरऑल पार्ट आहे हा कसला आहे तुमचा? स्टार्टरचा पार्ट आहे. देन कॅथोड आणि बायपिन्स हे दोन एंडचे जे पॉइंट्स दाखवलेले आहेत त्या एंड पॉइंट इज नथिंग बट दी एंड कॅप्स जे आपण बोर्डमध्ये कनेक्ट करतो. देन दिस वन इज दी बालास्ट. दुसरे डायग्राममध्ये हा काय पार्ट आहे तुमचा? बालास्टचा पार्ट आहे. Then AC supply, that is the phase terminal, is firstly connected to your ballast. आपण त्याला in short choke पण म्हणतो. आपल्या ओल्ड डेटा काही ट्यूब्स होत्या त्यामध्ये choke बसवलेला असतो. तर choke is nothing but your electronic or electrical ballast. Then from that connection goes to your bipins. Bipins जो फर्स्ट पॉइंट आहे तिथे तुमचं कनेक्शन राहणार आहे. इथपासून इंटरनली ते तुमची जी कॅथोडचे जे इलेक्ट्रोड्स आहे तिथे कनेक्शन असणार आणि जो काही इलेक्ट्रोडचा सेकंड पॉइंट आहे तो परत पुढे इथे स्टार्टरला कनेक्टेड आणि ही क्लोज लूप मध्ये सर्किट क्रिएटेड आहे. थ्रू द स्विच इट इज अगेन प्रोव्हाइडेड टू न्यूट्रल. दॅट मीन्स स्टेजपासून कनेक्शन घेतलंय तुमच्या चोकला कनेक्शन जाईल. चोक नथिंग बट इथे काय दिलेलं आहे? बालास्ट. बालास्टपासून पुढे जो काही मेटल बायपिन्स आहे त्या बायपिन्सला कनेक्शन राहणार. इन शॉर्ट तुमचा जो काही कॅथोड इलेक्ट्रोड आहे त्या इलेक्ट्रोडला कनेक्शन राहणार. त्यानंतर पुढे कनेक्शन आहे ते तुमच्या स्टार्टरला. बायमेटॅलिक कॉन्टॅक्ट अँड कॅपॅसिटर दोघांचं मिळून काय तयार झालेलं आहे? स्टार्टर. अँड फ्रॉम दॅट स्टार्टर अगेन कनेक्शन गोज टू युअर सेकंड बायपिन्स. अँड फ्रॉम दॅट बायपिन्स इट इज अगेन कनेक्टेड टू युअर स्विच. अँड फ्रॉम द स्विच इट इज अगेन प्रोव्हाइडेड टू युअर न्यूट्रल. आता क्लोज लूप मध्ये तुमचा फ्लोरोसंट लॅम्पचा पार्ट असतो. कनेक्शन कुठून कुठपर्यंत गेले हे सगळ्यांना समजले का? त्यानंतर वर्किंग आपल्याला बघायचं. प्रॅक्टिकली जर तुम्हाला फ्लोरोसंट ट्यूब कनेक्शन करायला लागले तर ह्याच मॅनर मध्ये आपण फ्लोरोसंट लॅम्पचे कनेक्शन करतो. हे कनेक्शन लक्षात आले का सगळ्यांना? कनेक्शन समजलं सर्वांना? पार्टिसिपंट रिप्लाय करा. हो मॅम. ओके ठीक आहे. देन इन ऍक्च्युअल वर्किंग कंडिशन वर्किंग प्रिन्सिपल्स मध्ये काय तर इथे इंटरनल ही जी ट्यूब्स आहे याला फॉस्फरसचं कोटिंग दिलेलं असतं. मी तुम्हाला सेकंड डायग्राम शो करते त्याच्यामध्ये लक्ष क्लिअर होईल का? तिथे तुम्हाला आता बरोबर कुठे कुठला कॉम्पोनंट प्लेस केलेला आणि तिथे कवरिंग वगैरे काय असेल सेकंड डायग्राम मध्ये आपण त्याचं वर्किंग बघूया. डायग्राम दिसते सर्वांना पार्टिसिपंट? मॅम आवाज क्लिअर येत नाही तुमचा. आता येतोय आवाज सर्वांना? हो मॅम. ओके ठीक आहे. डायग्राम दिसते का आता क्लिअरली? हो मॅम. Okay, this is the same diagram but it is the outer or another way to show your fluorescent lamp. It is again if this end part is nothing but your end cap. बघा हा जो पार्ट दिसतोय कर्सर दिसतोय का माझा? पार्टिसिपंट? हो मॅम. हो मॅम. ओके, जिथे माझा कर्सर आहे दिस इज द एंड कॅप. जो आपण मेटल कॅप जे असतं तिथे एंडला कनेक्ट करतो. कनेक्शन पिन्स आहे
from connection pins, this is a end cap, and this internal part, the gas stream म्हणजे याच्यामध्ये दोन गॅस, आर्गॉन अँड क्रिप्टॉन गॅस प्लस लिक्विड मर्क्युरी असं त्याच्यामध्ये मिक्सचर प्लेस केलेलं आहे. आर्गॉन गॅस असतो, अदरवाईज क्रिप्टॉन गॅस अँड सम ड्रॉप्स ऑफ मर्क्युरी. मर्क्युरीचे काही ड्रॉप्स असतात. जनरली आर्गॉन गॅसच प्रेफर केला जातो ॲज कम्पेअर टू क्रिप्टॉन गॅस. देन इलेक्ट्रोड पिन्स, ज्या फर्स्ट डायग्राममध्ये एंड कॅपला जे इलेक्ट्रोड कनेक्टेड होते तिथे इलेक्ट्रोड कॉईल म्हटलेले आहे. आपण त्याला कॅथोड इलेक्ट्रोड पण म्हणू शकतो किंवा इलेक्ट्रोड कॉईल पण म्हणू शकतो. देन फॉस्फरस कोटिंग, हा जो व्हाईट पोर्शन दिसतोय बघा, ओव्हरऑल डायग्राम मध्ये हाफ पोर्शन ब्लॅक आहे आणि हाफ पोर्शनला व्हाईट पोर्शन दाखवलेला आहे. वरच्या डायग्राम मध्ये टोटल जी फ्लोरोसन ट्यूब आहे ती व्हाईट कलर मध्ये. मग तो व्हाईट अपीअरन्स कशामुळे, तर इट इज इंटरनली कोटेड विथ फॉस्फरस. याच्या आत इंटरनल साईडला कशाची कोटिंग आहे, फॉस्फरसची कोटिंग आहे. अँड देन दिस फॉस्फरस कोटिंग इज कवर्ड विथ ग्लास कवर. म्हणजे इन शॉर्ट काय आहे की जो ग्लास असतो त्या ग्लासलाच इंटरनली फॉस्फरसची कोटिंग प्रोव्हाइड केलेली असते. क्लिअर पार्टिसिपंट्स? कॉम्पोनंट्स कुठले असणार आणि इनसाइड मध्ये मर्क्युरी प्लस आर्गॉन गॅसचं मिक्सचर प्रोव्हाइडेड असतं. अँड दी आउटर ग्लास ऑफ दॅट फ्लोरोसंट लॅम्प इज कोटेड विथ फॉस्फरस कोटिंग. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? हो Yes. मॅम. ओके. देन आता वर्किंग प्रिन्सिपल मध्ये बघा काय, प्रत्येक नेक्स्ट डायग्राम मी तुम्हाला शो करते, त्याच्यामध्ये आपल्याला समजेल की ऍक्च्युअल वर्किंग मध्ये काय होतंय. This is diagram, participants. हो मॅम. डायग्राम हो मॅम. ओके. इथे बघा, ह्या डायग्राम मध्ये दिलेले ॲल्युमिनियम कॅप दॅट इज द एंड कॅप. देन गॅस स्ट्रीम. गॅस स्ट्रीम मीन्स आता जे इंटरनली आर्गॉन गॅस आणि मर्क्युरीचे ड्रॉप्स असतात. व्हेनेवर वी स्विच ऑन दी सप्लाय, इथे बघा लास्टला एसी सप्लाय दिलाय. व्हेनेवर वी स्विच ऑन दी एसी सप्लाय देन करंट स्टार्ट फ्लोईंग थ्रू दी सर्किट. आणि त्यामुळे काय होईल की सफिशियंट अमाऊंट ऑफ व्होल्टेज इज मेंटेन बाय युअर बालास्ट. जनरली काय, आर्गॉन गॅस आणि मर्क्युरीचं आयोनायझेशन झाल्यानंतर तिथे कंटिन्युअस ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. मेन पर्पज काय आहे की आर्गॉन गॅस अँड मर्क्युरी ड्रॉप्स यांचं आयोनायझेशन झालं पाहिजे. आयोनायझेशन प्रोसेसला क्रिएट होण्यासाठी किंवा ती आयोनायझेशनची प्रोसेस होण्यासाठी आपल्याला सफिशियंट अमाऊंट ऑफ व्होल्टेज तिथं प्रोव्हाइड करायला लागतं. अँड दॅट सफिशियंट अमाऊंट ऑफ व्होल्टेज इज प्रोव्हाइडेड बाय युअर बालास्ट. सर्किटमध्ये जो बालास्ट कनेक्ट केलाय किंवा चोक कनेक्ट केलाय त्याचं फंक्शन असे आहे की टू क्रिएट दी सफिशियंट अमाऊंट ऑफ व्होल्टेज टू आयोनाइज दी आर्गॉन गॅस अँड द मर्क्युरी ड्रॉप्स. आर्गॉन आणि मर्क्युरी ड्रॉप्सचं आयोनायझेशन झालं की इथे कंटिन्युअस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स क्रिएट होणार. अँड दॅट इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस क्रिएट होतील कंटिन्युअस फ्लो, तर ते फॉस्फरसची जी काही कोटिंग असते त्याच्यावरती तुमचे काय असणार आहे, रेज किंवा त्याच्या थ्रू आपल्याला व्हिजिबल लाईट बघायला भेटेल. फॉस्फरस कोटिंगमुळे काय होणार आहे, आयोनायझेशन झाल्यामुळे तिथं जो काही डिस्चार्ज क्रिएट होतो त्या डिस्चार्जने जी फॉस्फरस कोटिंग आहे त्याच्या थ्रू व्हिजिबल लाईट आपल्याला प्रोव्हाइड होतो. मेन काय आहे, व्हेनेवर वी ऑन दी सप्लाय ballast maintain the sufficient amount of voltage, and that sufficient amount of voltage then ionize the argon and mercury drop, and as a result of this we can obtain the visible light through the phosphorus coating. वर्किंग समजले का सर्वांना? हो मॅम. ओके, ठीक आहे. देन
जनरली जो काही लाईट और ल्युमिनस इंटेन्सिटी किंवा ल्युमिनस इफिशियन्सी जी फ्लोरोसंट लॅम्प थ्रू ऑप्टेन होते त्याची जनरली व्हॅल्यू 50 to 1000 लुमेन पर वॅट. म्हणजे जी काही तुमची लॅम्पची विजॅबिलिटी ती 52 म्हणजे आपण जर त्याचं इल्युमिनेशन मेजर केलं इन शॉर्टमध्ये तर इट इज नियर अबाउट फ्रॉम 50 to 100 लुमेन पर वॅट एवढी आपल्याला त्याची luminous efficiency or त्याचं illumination provide होतं through the fluorescent lamp. ठीक आहे, तर फ्लोरोसंट लॅम्पची थेरी समजली सर्वांना. पार्टिसिपंट्स क्लिअर आहे का नेक्स्ट टॉपिक घ्यायला? काही डाऊट्स असतील तर मला विचारून घ्या लगेच. क्लिअर आहे का स्टुडंट्स? रिप्लाय करा. हो मॅम, क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. आता आपण त्याचं नेक्स्ट पार्ट बघूया. नेक्स्ट लॅम्प इज युअर इनकॅन्डेसन लॅम्प. आता आपण इथे हा जो बघितलाय फ्लोरोसंट लॅम्प आहे. इनकॅन्डेसन लॅम्पला इन जनरल मध्ये कोणाला सांगता येईल का जी काही आपण फिलामेंट यूज करतो तिचं मटेरियल कुठलं असतं? ज्यांना कोणाला माहित असेल तोपर्यंत मी तुम्हाला डायग्राम शेअर करते इनकॅन्डेसन लॅम्पची. कोणाला जर माहित असेल का जी फिलामेंट आपण इनकॅन्डेसन लॅम्प मध्ये युटिलाइज करतो त्याचं मटेरियल कुठलं असतं ते सांगा मला. कोणालाच माहित नाही? पार्टिसिपंट, आपण आपल्या लॅबमध्ये मोस्ट ऑफ टाइम तो लॅम्प युटिलाइज केलेला आहे. इनकॅन्डेसन बल्ब म्हणतो इन शॉर्ट लॅम्प. जर तुम्हाला समजत नसेल इनकॅन्डेसन लॅम्प, आपण प्रॅक्टिकल साठी जो लॅम्प युटिलाइज करतो तो इनकॅन्डेसन लॅम्प आहे. तर त्याची जी काही फिलामेंट आहे का ज्याच्या थ्रू आपल्याला लाईटचं इमिशन होतं त्याचं मटेरियल कुठलं असतं असा माझा क्वेश्चन आहे सर्वांना. सेम वर्किंग प्रिन्सिपल आहे सगळ्या लॅम्पला. एकच वर्किंग प्रिन्सिपल आहे, ऍप्लिकेबल आहे. मोस्ट ऑफ डिफरन्स लॅम्पमध्ये काय आहे का जी आयनायझेशन होण्यासाठी जे इंटरनली गॅस फील्ड असतात. फॉर एक्झाम्पल फ्लोरोसंट लॅम्प जर घेतला किंवा ट्यूब घेतली तर त्याच्यात तुमच्यासाठी मेन गॅस कुठला आहे? आर्गॉन किंवा क्रिप्टॉन. तसं सेम गॅसेस दुसऱ्या लॅम्पमध्ये पण मिक्स केलेले असतात. फक्त यांचं जे काही डिफरंट टाईपचे फक्त जे मिक्सचर असतात ते प्रोव्हाइड केलेले असतात. तर कोणाला सांगता येईल का इनकॅन्डेसन लॅम्प मध्ये कुठली फिलामेंट युटिलाइज केलेली असते? टंगस्टन मॅम. व्हेरी गुड. कोणी सांगितलं आन्सर? अभिषेक मॅम. ओके, कवटेकर ना? हां, बरोबर आहे. टंगस्टनची फिलामेंट ही इनकॅन्डेसन लॅम्प मध्ये युटिलाइज केलेली असते. मी डायग्राम शेअर करते, त्याच्यात डिफरंट कंपोनंट्स आहे. वन बाय वन प्रत्येक कंपोनंटचं मी नेमिंग सांगणार आहे आणि फंक्शन सांगणार आहे. आफ्टर दॅट वर्किंग प्रिन्सिपल ऑफ each lamp is same. That means the ionization of your gases, for example argon, neon, krypton and some drops of mercury. तर मोस्ट ऑफ लॅम्प मध्ये जे सपोज मर्क्युरी व्हेपर, सोडियम व्हेपर ह्या लॅम्प्स मध्ये मर्क्युरीचे ड्रॉप्स प्रोव्हाइड केलेले असतात. इनकॅन्डेसन लॅम्प मध्ये मर्क्युरीचे काही ड्रॉप्स वगैरे प्रोव्हाइड केलेले नसतात. तर मी डायग्राम शेअर करते, शेअर झाली की मला सांगा.
दिसते डायग्राम सर्वांना? हो मॅम. ओके. फर्स्ट टू 10, फर्स्ट टू 11 हे सगळे त्याच्यामध्ये नेमिंग दिलेलं आहे. माईक कोणाचा ऑन आहे? ऑफ करा. ठीक आहे. फर्स्ट इज दी आउटर कव्हर आहे. काय असणार आहे इन जनरल नेमिंग? जो आउटर पार्ट दिसतोय फर्स्ट दिलेला आहे बघा तो, तर काय असणार आहे तो? सगळ्यांनी प्रॅक्टिकली हा लॅम्प बघितलेला आहे. ग्लास मॅम. ग्लास बल्ब. आपण त्याला काय म्हणणार आहे? ऍज अ ग्लास. ग्लास असतो पण मग त्याला पर्टिक्युलर नेम काय? ऍज अ ग्लास बल्ब. देन सेकंड वन इज दी इनर्ट गॅस. याच्यामध्ये कुठला गॅस प्रोव्हाइड केलेला आहे? इनर्ट गॅस आहे. देन थर्ड वन इज दी टंगस्टन फिलामेंट. हा जो थर्ड पार्ट दिसतोय ही कसली आहे? राऊंड सर्कल रेड कलर मध्ये दिसतोय बघा, राऊंड राऊंड. इट इज ए टंगस्टन फिलामेंट. देन नेक्स्ट वन फोर्थ इज दी कॉन्टॅक्ट वायर. सगळ्यांनी बघितलंय प्रॅक्टिकली. एक स्मॉल मध्ये म्हणजे एक बारीक वायर असते आणि एक थोडीशी जाड असते. तर ज्या जाड टाईप मध्ये असताना त्या तुमच्या कॉन्टॅक्ट वायर असतात आणि ज्या स्मॉल म्हणजे ज्या टंगस्टन फिलामेंटला होल्ड केलेल्या असत्या म्हणजे 6 नंबरला दाखवले बघा सपोर्ट्स वायर, त्याची जी थिकनेस असते ती थोडीशी थिन असते. आणि ज्या ब्ल्यू कलर मध्ये आणि ग्रीन कलर मध्ये दिलेल्या आहे तर त्या तुमच्या कॉन्टॅक्ट वायर आहे. तर त्या कॉन्टॅक्ट वायरची जी काही थिकनेस आहे ती थोडीशी थिक असते. प्रॅक्टिकली सगळ्यांनी हा लॅम्प बघितलाय, तुमच्या घरात पण असेल किंवा आपण प्रॅक्टिकल साठी युटिलाइज करतो. आपण मोस्ट ऑफ टाइम प्रॅक्टिकल साठी इनकॅन्डेशन लॅम्प युटिलाइज करतो. द मेन कंपोनेंट इन दी इनकॅन्डेशन लॅम्प इज दी टंगस्टन फिलामेंट, outer bulb and the supporting wires. One thick wire and one thin wire. Then fifth part is बघा दोन्ही साइड म्हणजे सेम आहे. फोर्थ आणि फिफ्थ या दोघांचं सेमच आहे. इट इज ए कॉन्टॅक्ट वायर. देन सेवन्थ इज दी स्टेम. सेवन बघा कुठे दिसतोय? इथे का जो ज्याला होल्ड केलेला आहे टंगस्टन फिलामेंट आणि तुमच्या ज्या काही कॉन्टॅक्ट वायर आहे ह्या स्टेम वरती होल्ड केलेला आहे. म्हणजे ग्लास माउंट. इन शॉर्ट आपण त्याला काय म्हणणार आहे? ॲज अ ग्लास माउंट. त्याच्यावरती आपण सपोर्टिंग वायर्स किंवा कॉन्टॅक्ट वायर्स प्लेस केलेले आहे अँड देन इट इज कनेक्टेड टू युअर टंगस्टन फिलामेंट. देन 8 नंबर 8 मध्ये पण अगेन तेच आहे की कॉन्टॅक्ट वायर आहे गोज आउट ऑफ दी स्टेम. स्टेम पासून ती बाहेर घेतलेली. स्टेमच्या आउटर साइड आणि इनर साइड असे दोन पार्ट मध्ये टोटल तुमची जी काही ब्ल्यू कलरची कॉन्टॅक्ट वायर्स आहे ती डिवाइड आहे. एक स्टेम पासून आउटवर्ड साइडला गेली आहे ती आहे तुमच्या टंगस्टन फिलामेंट पर्यंत आणि स्टेम पासून ती बाहेर आलेली आहे कशी आपण जिथे कॅप्स प्रोव्हाइड केलेले आहे तिथपर्यंत आलेली आहे. तर ती इंटरनल साइडला आहे. देन 9 पार्ट इज दी कॅप. जी कॅप आपण होल्डरला प्लेस करतो म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला होल्डरला त्याच्या थ्रू कनेक्शन भेटतं. 9th is the cap and 10 number is the insulation provided for the protection and 11 number is the electric contact ज्याच्या थ्रू जे काही आपला करंट आहे तो सपोर्टिंग किंवा सपोर्ट वायर किंवा कॉन्टॅक्ट वायर थ्रू टंगस्टन फिलामेंट पर्यंत रीच होणार. तर सगळे कंपोनंटचे नेमिंग समजले का? फर्स्ट टू 11 पर्यंत मी परत एकदा रिपीट करते. One is the outer bulb or the outer glass किंवा outline of the glass bulb. Second one is the inert gas. मग inert gases एक्झाम्पल कुठले असतात? फॉर एक्झाम्पल आर्गॉन, नायट्रोजन, क्रिप्टॉन, झेनॉन. पण जनरली जो गॅस युटिलाइज होतो तो तुमचा आर्गॉन गॅस असतो. फ्लोरोसंट लॅम्पला पण आणि इनकॅन्डेशनला पण. मेन त्या गॅसचा पर्पज काय आहे? ज्या वेळेस त्या आर्गॉन गॅसचं डिस्चार्ज होणार, डिस्चार्ज झाल्यानंतर तिथे काहीतरी अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होईल. त्या हीटमुळे जे काही आर्गॉन गॅस आहे त्याचं आयनायझेशन झाल्यानंतर तिथे डिस्चार्ज प्रोड्यूस होईल आणि तो डिस्चार्ज प्रोड्यूस झाला, हीट प्रोड्यूस झाली का लाईट ॲज अ व्हिजिबल लाईट आपल्याला तिथे प्रोव्हाइड होतो. त्यामुळे हा मेन कंपोनंट आहे का इनर्ट गॅस हा तिथे वर्किंग साठी मोस्ट इम्पॉर्टंट. देन थर्ड वन इज दी टंगस्टन फिलामेंट. टंगस्टन फिलामेंटचं काम काय आहे? टू प्रोड्यूस दी हीट. आयोनायझेशन होण्यासाठी
किंवा त्या गॅसचं डिस्चार्ज होण्यासाठी हीट प्रोडक्शन मेन आहे. तर टंगस्टन काय करणार आहे, हीट प्रोड्यूस करणार आहे. कॉन्टॅक्ट वायर 4, 5 आणि 6 सपोर्टिंग वायर, कॉन्टॅक्ट वायर आर इसेन्शियल टू प्रोव्हाइड करंट. म्हणजे याला मेन फंक्शन काय आहे की जिथे आपण इनपुट दिलंय, इनपुट पासून टंगस्टन फिलामेंट पर्यंत करंट हा या सपोर्टिंग वायर किंवा कॉन्टॅक्ट वायर थ्रू पास होतो. देन 7th इज दी स्टेम, म्हणजे ज्याच्यावरती तुमची टंगस्टन फिलामेंट सपोर्टिंग वायर अँड कॉन्टॅक्ट वायर ज्याच्यावरती प्लेस केलेली, म्हणजे इन शॉर्ट त्याचा होल्डर, म्हणून त्याला नेम पण दिले, स्टेम दिलेले बघा. 8 नंबर इज अगेन कॉन्टॅक्ट वायर. एवढाच डिफरन्स आहे का ती स्टेम पासून आउटवर्ड साईडला घेतलेली. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तुमचा कॅपचा आउटर पार्ट, ज्याच्या थ्रू आपण इलेक्ट्रिकलला सप्लाय करणार. नंतर इन्सुलेशन आणि इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. तर सगळ्यांना मेन कंपोनंट समजले का पार्टिसिपंट्स? कंपोनंट समजले सर्वांना? हो मॅम. हो मॅम. Okay. Then working principle is same like that your fluorescent tube. Whenever we switch on the supply or provide the supply through the caps, then current passes through the supporting wire, contact wire, and then tungsten filament get heated. And due to that heat, there is a ionization of argon, neon, or krypton gases, and then there is a production, as a result of this there is a production of visible light. Clear? समजला का? मेन काय आहे, आयनायझेशन ऑफ और डिस्चार्ज ऑफ आर्गॉन और नियॉन गॅसेस. ज्या केसमध्ये डिस्चार्ज होणार त्या केसमध्ये आपल्याला लगेच लाईट ॲज अ व्हिजिबल लाईट आपल्याला तिथे प्रोव्हाइड होणार. समजले का पार्टिसिपंट्स? हो.